नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती तुम्हाला रेल्वेच्या परीक्षांची सर्व माहिती अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये बघता येईल। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वप्रथम पाहता येतील। आज आपण पाहणार आहोत की आरआरबी लोको पायलटच्या अपडेट बद्दल, जो की दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी आला आहे। तर तो काय आहे हे आपण अपडेट डिटेलमध्ये बघू। सर्वप्रथम आपण आरआरबीची ऑफिशियल वेबसाईट ओपन करू। येथे मी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबईची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे। इथे सर्वप्रथम तुम्ही बघू शकता की एक नंबरला इथे इम्पॉर्टंट मेसेज यामध्ये आपल्याला अपडेट बघता येईल। येथे तुम्ही बघू शकता की दिनांक 15 नोव्हेंबर रोजी 2 अपडेट आलेले आहेत। तर ते अपडेट काय आहे ते आपण बघू। हा 2 नंबरचा अपडेट पहिला आपण बघू। येथे तुम्ही बघू शकता की हे डॉक्युमेंट इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेत दिलेले आहे। तर आपण इंग्लिश मधले डॉक्युमेंट बघू। येथे मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे। इथे तुम्ही वर बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सिटी ऑफ इंटिमेशन स्लिप अँड हेल्प डेस्क लिंक नोटीस फॉर सेंटर 01/2024 म्हणजे असिस्टंट लोको पायलट बद्दलचे हे नोटिफिकेशन आहे। आणि यामध्ये सिटी ऑफ इंटिमेशन स्लिप आहे, म्हणजेच की असे डॉक्युमेंट ज्यामध्ये एक्झाम बद्दलची सर्व माहिती, म्हणजेच एक्झाम सेंटर कोठे आहे, कोणत्या शीटमध्ये एक्झाम होणार आहे, कोणत्या टायमिंगला होणार आहे आणि कोणत्या सिटीमध्ये होणार आहे, ही जी माहिती एका स्लिपमध्ये असते त्याला इंटिमेशन स्लिप म्हणतात। तर तुम्ही बघू शकता की एक नंबरचा पॉइंट आहे की सेंटर 01/2024 साठीची जी एक्झामची इंटिमेशन स्लिप आहे ती 10 दिवस एक्झामच्या आधी आपल्याला बघता येईल। फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एक्झाम जर 25 नोव्हेंबरला असेल तर आपल्याला 15 नोव्हेंबरला ती दिसेल। तसेच जर एक्झाम 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर किंवा 29 नोव्हेंबरला असेल तर ही स्लिप आपल्याला 16, 17, 18, 19 नोव्हेंबरला बघता येईल। तसेच चौथ्या पॉईंटमध्ये दिलेले आहे की ज्या मुलांना SMS किंवा ईमेल आलेले आहेत तिथेही तुम्ही इंटिमेशन स्लिप बघू शकता आणि तिथे तुम्हाला हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे। त्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता। तुम्हाला स्क्रीनवरती हेल्प डेस्क नंबर दिसेल, त्यावरही तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता। याची टायमिंग आहे सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6 PM, म्हणजेच या वेळेतच तुम्ही फोन करून त्याबद्दल एक्झाम बद्दलची माहिती विचारू शकता। तसेच रेल्वेने आपल्याला सांगितले आहे की जे काही अपडेट आहेत ते सगळे ऑफिशियल वेबसाईट वरतीच तुम्ही बघू शकता। हे अपडेट सोडून दुसऱ्या अपडेट्स वरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि रेल्वेच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही दूर राहा। हे आपल्याला नोटिफिकेशन 15/11/24 म्हणजेच 15 नोव्हेंबरला आहे हे दिसेल आणि ते चेअरमन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे हे 100% जेन्युइन नोटिफिकेशन आहे। जर या नोटिफिकेशन बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही हेल्प डेस्क नंबरवरती फोन करून आरआरबीच्या सेंटरशीही बोलू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर या व्हिडिओतून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।